नमस्कार. नकली कॅप्टन अशोक खरात, काही तो कुठला कॅप्टन वगैरे नव्हता आणि तो काही आपल्या देशाच्या नौदलामध्ये सुद्धा नव्हता, तर मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करत होता. त्यांनी कशी अनेक महिलांची फसवणूक छळवणूक केली, आपल्या राज्यातील अनेक नेते मंडळी मोठे मोठे कसे त्याचे भक्त होते, कसे त्याचे पाय वगैरे धुवत होते, ते सगळंच कालपासून येवाना तुमच्या सगळ्यांपर्यंत सविस्तर पोहोचलेलं असेलच. त्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फक्त त्याचे पाय धुवायच्या की नंतर ते त्याचे पाय धुतलेलं पाणी सुद्धा तीर्थ म्हणून प्यायच्या, ते काही कुठल्या फोटोतून किंवा व्हिडिओतून स्पष्ट झालेलं नाहीये. तो नकली कॅप्टन अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना गुंगी येणारं काही पाजायचा किंवा खायला घालायचा म्हणतात. शक्य आहे, शेकडो बायका श्रद्धा भावनेने त्याच्याकडे येत होत्या. धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. कपाळावरती आडवे उभे गंधाचे पट्टे असतात, त्याच्या हातात आणि गळ्यामध्ये धार्मिकतेचे प्रतीक असणाऱ्या माळा असतात. मंदिर बांधलंय त्याने, म्हणजे माणूस चांगलाच असणार यात अजिबातच शंका नाही, असं त्या सगळ्या महिलांना बिचाऱ्यांना वाटत असणार. आपल्या हिंदू महिलांच्या मनातील श्रद्धा भावनांचा आजवर सर्वाधिक गैरफायदा कोणी घेतला असेल तर याच आपल्या हिंदू धर्मातील बुवाबाबांनी, असंख्य बुवाबाबांनी. प्राचीन पुरातन काळापासून हिंदू महिला या बुवाबाजीला कायम मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडत आलेल्या आहेत. लग्न जमत नाही, चालल्या बायका एखाद्या बुवाबाबाकडे. लग्न झाल्यावर मुलं होत नाहीत, चालल्या बुवाबाबाकडे. नवरा नीट वागत नाही, नवरा दारू पितो, नवरा त्रास देतो, असं काही असलं की उपाय शोधायला महिला चालल्या बुवाबाबांकडे. आणि या महिलांच्या मनातील याच भोळेपणाचा किंवा खरं तर वेडेपणाचा बरोबर फायदा हे बहुसंख्य बुवा बाबा महाराज उठवत राहतात. हल्ली तर भगवे कपडे न घालता तशाच प्रकारचे उद्योग करणारे या अशोक खरात सारखे व्हाईट कॉलर बुवाबाबा जागोजागी निर्माण झाल्याचं आपण पाहतो. आपल्याकडे येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून काही नशेचे घटक, सरबत किंवा अन्य कशातून वगैरे हे लोक देत असतात आणि मग रानमोकळं त्यांना. एकदा का त्या सगळ्या लीलांचं रेकॉर्डिंग केलं की मग बाई जाते कुठे? ते रेकॉर्डिंग नातेवाईकांना दाखवण्याची भीती घालून, सोशल मीडियावरती टाकण्याची भीती घालून वर्षानुवर्ष मग त्या बाईच्या शरीराचा या नराधमांना हवा तेव्हा आणि हवा तसा उपभोग घ्यायला हे मोकळे. त्या राम रहीम किंवा आसारामच्या हजारो लहान मोठ्या आवृत्त्या आता देशभरात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. अहिल्यानगरच्या त्या पारनेरमधील एका कीर्तनकाराचं प्रकरण परवाच उघड झालं. वारकरी शिक्षण संस्था चालवायचा तो नराधम, आणि ती सुद्धा दुर्गा देवीच्या नावानं, आणि प्रत्यक्षात तिथं शिकायला येणाऱ्या मुलींचे लचके तोडायचा. त्या आळंदीमध्ये तर मागील 7-8 वर्षांमध्ये तब्बल 22 लैंगिक शोषणाचे प्रकार उघडकीला आलेत. हे उघडकीला आलेले 22 प्रकार आहेत, परंतु उघडकीला न आलेले आणि दाबले दडपले गेलेले आणखी असे कितीतरी शेकडोच्या संख्येमध्ये प्रकार असणार. आणि हे शोषण, अत्याचार, बलात्कार करणारे सगळे कोण आहेत? तर कीर्तनकार महाराज, या वारकरी शिक्षण संस्थांचे सगळे चालक मालक. इथे आणखी भयानक विकृती म्हणजे केवळ मुलीच नाही तर कोवळ्या मुलांनाही या कीर्तनकारांनी आपली विकृत कामवासना शमवण्यासाठी लक्ष केलं. काय म्हणायचं सांगा? सगळ्यात वाईट कोणत्या बाबीचं वाटतं सांगू या सगळ्या प्रकारांनंतर? हे हिंदू धर्मीय या अशोक खरात सारखे भोंदू लोक, त्या पारनेरचा तो नराधम यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज, किंवा हे आळंदीसारख्या पवित्र क्षेत्री लैंगिक विकृतीचा उच्छाद मांडणारे वारकरी शिक्षण संस्था चालक कीर्तनकार महाराज, यांचे हे अशा प्रकारचे सगळे गलिच्छ प्रकार उघडकीला आल्यावरती ते दाबण्यासाठी दडपण्यासाठी जाणारे कोण असतात? तर हेच स्वतःला आधुनिक हिंदू धर्मवीर वगैरे म्हणवून घेणारे नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे, गोपीचंद पडळकर सारखे लोक. हिंदू धर्माची बदनामी होईल आपल्या त्यामुळे या प्रकरणांची चर्चा नको असं म्हणत सरकार दरबारी या लिंग पिसाट अत्याचार्यांची रदबदली करण्यासाठी त्यांच्यासारखेच सगळे धर्माचे ठेकेदार पोचतात आणि मग हे लिंग पिसाट कायद्याच्या बडग्यातून सुटत राहतात. काय या आधुनिक हिंदू धर्मवीरांची वक्तव्य असतात लोक हो. शेकडो नमुने आहेत, तुम्ही पण ऐकले असेल, परंतु आज या एपिसोडच्या निमित्तानं हे नमुने काही ऐका. आम्हाला धर्मासाठी लढायचं,
धर्मासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि धर्मातल्या मुलींची आबरू आम्हाला वाचवायची आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहे. यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे. तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या लांड्यांचं मतदानच नको, मला मतदानच नको. अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको. ते अहिल्यानगरचं प्रकरण उघडकीला आलं 3 दिवसांपूर्वी आणि काल हे अशोक खरातचं प्रकरण उघडकीला आलं. आळंदीची अनेक प्रकरणं तर दर काही दिवसांनी, दर 1-2 महिन्यांनी तिथे ही प्रकरणं उघडकीला येतच असतात लैंगिक शोषणाची. तेव्हा हे आधुनिक धर्मवीर कुठे गायब होतात? कोणत्या बिळात जाऊन लपून बसतात? तेव्हा का हे लोक तोंड उघडत नाही कधीच? मी जे लोक नेहमी म्हणत असतो की या लोकांना महिलांवरील अन्याय अत्याचारांचं काहीही देणं घेणं नाही, त्याचं त्यांना काहीही सोयरसुतक नाही. महिला या भोगदासी असतात, एक मादी शरीर या पलीकडे यांना सुद्धा महिलांविषयी अजिबात फार काही वाटत नसतं. हिंदू बुवा बाबांनी, या अशोक खरात सारख्यांनी, त्या थोरात सारख्या कीर्तनकारांनी हिंदू महिलांवर मुलींवर अत्याचार केले, बलात्कार केले तर यांची त्याला काही हरकत नसते. त्या आळंदीत अगदी लहान कोवळ्या मुलांवरती कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्था चालकांनी अन्याय अत्याचार केले, त्यांचं शोषण केलं तरी त्याची या लोकांची त्याला काही हरकत नसते. यांचं डोकं फक्त सनकतं ते हिंदू महिला मुलींवरती कुणा मुस्लिमांकडून काही अन्याय अत्याचार झाल्यावरच किंवा कुणा हिंदू महिलेनी मुस्लिम पुरुषाचा हात धरल्यावरच मग यांचं रक्त लगेच खवळतं, मग लगेच हे जागे होतात. तो सकल हिंदू समाज की काय ते नाटक असतं, त्यांना जाग येते. ते बजरंग दल, ते गोरक्षक संघ, ते सनातन वगैरे वगैरे सगळेच लगेच रस्त्यावरती उतरणार, जय श्रीरामचे नारे देत मोर्चे बिरचे काढणार, आंदोलन करणार. आणि हिंदू पुरुषांनी हिंदू मुली महिलांवरती अन्याय अत्याचार केले की हे सगळे बिळात जाऊन तोंड लपवून बसणार. असले दुटप्पी आणि प्रचंड ढोंगी लोक आहेत हे. म्हणे धर्मरक्षक आणि धर्मवीर. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता. कशासाठी? तर त्या पाटलाने रांझ्यात आपल्या वतनातील एका महिलेवरती बलात्कार अत्याचार केला होता. महाराजांनी ती महिला कोण जातीची कोण धर्माची ते नव्हतं पाहिलं. त्या पाटलाला खेचत आणून त्याचा चौरंगा म्हणजे काय केलं तर त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय धडापासून तोडून टाकण्याची शिक्षा दिली होती. आदिलशाही की मुघलांच्या कोणा किल्ल्यावरती, आता मला लगेच आठवत नाही, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने एकदा हल्ला चढवला. तिथली किल्लेदार महिला होती एक. महाराजांच्या मावळ्यांनी त्या लढाईमध्ये विजय मिळवला, परंतु विजयाच्या उन्मादामध्ये महाराजांच्या विजयी सरदाराने त्या पराभूत किल्लेदार महिलेवरती बलात्कार केला. ते अत्यंत भयंकर वृत्त महाराजांपर्यंत पोहोचलं. महाराज अर्थातच प्रचंड संतप्त झाले. त्यांनी आपल्याच त्या विजयी सरदाराचे दोन्ही डोळे फोडण्याचा आदेश दिला आणि केवळ तितक्यावरच महाराज थांबले नाहीत, तर त्या आपल्या आंधळ्या केलेल्या सरदाराला कायमच्यासाठी त्याच किल्ल्याच्या कोठडीत डांबण्याचा आदेश सुद्धा त्यांनी दिला आयुष्यभरासाठी. महिलांवरती अत्याचार करणारे आपल्या धर्माचे आहेत, हिंदू आहेत म्हणून महाराजांनी कधीही त्यांची गाया केली नव्हती. परंतु महाराजांचा हा इतिहास या आजच्या आधुनिक हिंदू धर्मवीरांना त्यांच्या त्या सांगलीच्या गुरुजींनी शिकवलाच नसेल. त्याला ते हे तरी काय करणार ना. या हल्लीच्या बहुसंख्य हिंदू धर्मरक्षकांना, हिंदू धर्मवीरांना संभाजी भिडे, तो बलकवडे, तो एकबोटे वगैरे सांगतात, तेवढे शिवाजी महाराज माहिती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या अर्धवट गुरुजींच्या सांगण्याच्या पलीकडे सुद्धा प्रचंड प्रमाणात असतात हे या लोकांना माहीतच नसतं. असो, भविष्य जाणून घेण्यासाठी म्हणे या नाशिक सिन्नरच्या नकली कॅप्टन अशोक खरातकडे लोकांची मोठी गर्दी व्हायची. तुम्हाला एक ताजी गंमत सांगतो.
तिकडे त्या दुबईमध्ये काही दिवसांपूर्वी एक ज्योतिष परिषद भरलेली होती आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून आणि आपल्या देशातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सगळे ज्योतिषी दुबईला गेलेले होते. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला चढवला आणि इराणने त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेला मदत करणाऱ्या दुबई आणि अन्य सगळ्या आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना टार्गेट केलं. त्या दुबई विमानतळावरही काही ड्रोन अटॅक वगैरे झाले आणि ते विमानतळ बंद पडलं. असं काही घडेल आणि आपला भारतात परतण्याचा मार्ग बंद होईल याची पुसटशी सुद्धा कल्पना किंवा अंदाज तिथे जमलेल्या या ज्योतिषांपैकी एकाला सुद्धा आलेला नव्हता. सगळे तिथे काही दिवस अडकून पडले आणि आपल्या दूतावासाकडे आपल्या सरकारकडे मदतीची याचना करत राहिले. म्हणजे पहा, आपल्या भोवती एखाद्या 2 दिवसात अशी काय अडचण उभी राहणार आहे याचा कोणताही अंदाज त्या दुबईत जमलेल्या ज्योतिषांना स्वतःलाच आला नाही आणि हे इथे दुसऱ्यांचं भविष्य सांगत राहतात. तो लगे रहो मुन्नाभाई चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, हिट झालेला चित्रपट. लेखक दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी त्या ज्योतिषशास्त्राची आणि तथाकथित ज्योतिषविद्येची त्या चित्रपटात मस्त सनसनीत खिल्ली उडवलेली होती. आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना. भाई ये तो गॉड है यार. एक काम कर रहा है, इंडियन क्रिकेट टीम ना तू चुन, जिसके कुंडली में सेंचुरी वो टीम के अंदर. मैं बोलता हूँ अपन कभी हारेंगे नहीं. 1100 नॉट आउट. परंतु लोक हो, त्याही पूर्वी शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संत तुकोबारायांनी आपल्याला या बाबतीत मोलाचं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. हे भूत भविष्य वगैरे सगळ्या फालतू गोष्टी आहेत आणि ते पाहणं आम्हाला अजिबात पटत नाही. कारण अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. आपल्या अनेक समाज सुधारकांनी आपल्याला याबाबत मोलाचं अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन करून ठेवलंय. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ज्योतिषांच्या भाकिताच्या जाळ्यात सापडून कृती शून्य प्रयत्न शून्य बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करत राहण्यामध्ये पुरुषार्थाची खरी सिद्धी असते. मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही विचारवंत असला तरी संकटाचा एखादा तडाखा बसताच ज्योतिषाच्या मोहजालामध्ये अडकण्याचा धोका असतो, परंतु तो निग्रहाने टाळायलाच हवा. या आपल्या संतांचं, आपल्या समाज सुधारकांचं मार्गदर्शन विसरून जाण्यासाठी आहे का? त्यांचा सल्ला आपण विसरावा यासाठी आहे का? अजिबातच नाही. लांब राहा लोको या भोंदू बुवाबाबांपासून, या ज्योतिषांपासून. स्वतःची फसवणूक टाळा, काळजी घ्या. आजच्या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.